आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. फक्त महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचं केलं जात आहे हा विषयच नाहीये. पहिली गोष्ट, महाराष्ट्राची मराठी ही मायभूमी आहे. हे करत असताना जेव्हा मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, मी बघते की झेडपीच्या ज्या शाळा आहेत, बीएमसीच्या ह्या शाळा आहेत की मुद्दाम पटसंख्येचा नवीन जीआर काढून त्या म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न केला जातात. आणि आता आपण पाहिले की ते अदानी वगैरे त्या दत्तक घेतात आहे. अरे आम्ही असमर्थ नाही आहोत का? आज जेव्हा सीबीएसई पॅटर्न लादला जातोय आमच्यावरती, काय गरज आहे सीबीएसई पॅटर्न लादण्याची? जर एसएससी बोर्ड मधून आतापर्यंत शिक्षण मंत्री मोठे मोठे अधिकारी झालेच नाहीत का? याचा अर्थ काय की हळूहळू जसं की एक आपण कोविड कसा पसरत होता तशा पद्धतीने हे कसं हळूहळू पसरवतात आहे आणि मग नंतर अशा थोडं असं हे करून डायरेक्ट ते घालणार. आणि भले आज हिंदीची सक्तीकरण जरी सरकारने रोखलं असलं तरी मराठी ही एकदम मातृभाषा, आज याच्यासाठी आपले एवढे शहीदांनी बलिदान केलेलं आहे, तर तीच राहिली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. जय महाराज.